पुण्यातील हुजूरबागा शाळेत विद्यार्थ्यांसाठी ईद मिलादचा कार्यक्रम घेण्यावरून वाद झाला होता। त्यावरून आज पहिल्यांदाच हुजूरबागा संस्थेच्या ट्रस्टतर्फे एनडीटीव्ही मराठीवर या सगळ्या प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यात आलंय। शाळेच्या ट्रस्टींसोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवेंनी। आपल्यासोबत हुजूरबागे शाळेचे सचिव आहेत। मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। नक्की हा सगळा प्रकार तुम्ही ऐकलात, तुम्ही बघितलं, तर नक्की तुमची बाजू काय आहे? तुम्ही कुठून सुरुवात कराल? मुस्लिम धर्मासाठी आम्ही काहीतरी एक सण साजरा केला आणि त्याच्यामुळे शाळेची वर्षानुवर्षाची परंपरा ही बिघडली। हे का उठलं, कसं उठलं मला माहिती नाही। परवा मोर्चा जेव्हा हुजूरबागेच्या माजी विद्यार्थिनींचा आला, त्यातल्या एका मुलीच्या बरोबर आम्ही इथे कार्यक्रम केलेला होता, म्हणून मी थेट त्या मुलीला असं विचारलं की अगं, तू तर अमृत महोत्सवमध्ये कार्यक्रमाला आली होतीस, तेव्हा तुला ती सरस्वती किंवा शाला माता गीत दिसलं नाही का? त्याच्यावरती किती संशयाचं वातावरण लोकांनी निर्माण केलेलं आहे। हिंदू महासंघ जो आज आमच्या विरुद्ध उठलेला आहे, तो कशामुळे उठलाय हे आम्हाला ॲब्सोल्युटली कळत नाही। आजपर्यंत तरी, म्हणजे ही घटना घडल्यानंतर आजपर्यंत आमच्याकडे एकही शाळा सोडण्याचा अर्ज आलेला नाही। नक्कीच आपण जसं बघितलं की जी शाळा सर्वधर्म समभाव ह्याचं शिक्षण देते, मुलींना एकत्रित आणते, त्याच्यावरती एक सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय का, हा प्रश्न देखील उद्भवतो। एनडीटीव्ही मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।